नमस्कार. महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय. रात्रीपासून जोर वाढणार. पाहूया सविस्तर अपडेट. महाराष्ट्रात सध्या पावसाने जोर धरला आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे, पण काही ठिकाणी जोरदार पावसामुळे सावधानता बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया. उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी राहील याविषयीची सविस्तर माहिती. आज सकाळपासून महाराष्ट्रात पावसाची चांगलीच हजेरी आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. ठाणे आणि पालघरमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर आणि सांगलीत हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीडमध्ये सकाळी हलका पाऊस पडला, तर विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोलीत मध्यम पाऊस पाहायला मिळाला. मुंबईसह पुणे आणि नाशिकमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सध्या पाऊस पडण्यामागे मान्सूनची महत्त्वाची भूमिका आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारा दमदार मान्सूनचा ओघ राज्यात पाऊस आणत आहे. सध्या एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा पावसाला आणखी जोरदार करू शकतो. तसेच बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्रवाती हवेचे क्षेत्र आता हळूहळू कमजोर होत आहे, पण तरीही त्याचा परिणाम काही भागांत दिसत आहे. या सर्व प्रणालींमुळे आता राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस राहील, तर ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत मध्यम पाऊस पडेल, तर पुणे आणि सोलापूरमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीडमध्ये हलका पाऊस होईल, तर नांदेड आणि परभणीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोलीत मध्यम पाऊस पडेल, तर नागपूर, अमरावती आणि वर्धामध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव आणि धुळे येथे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे, तर अहिल्यानगरमध्ये पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे. हवामानात अचानक बदल होऊ शकतात. हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या.